रात्रीचा काराकुट्टा अंधार, घाटात बंद पडलेली गाडी, ना नेटवर्क ना मदत. आम्ही हायवेवर अडकलो होतो आणि मदतीला कोणीच नव्हतं. त्या क्षणी आम्ही फक्त एकच नाव घेत होतो, श्री स्वामी समर्थ. कारण पुढे जे घडलं ते साधं नव्हतं, तो अनुभव होता स्वामींचा. स्वागत आहे सोलफुल स्टोरीज मराठीमध्ये, जिथे आयुष्यातले अनुभव सुंदर गोष्टी बनतात. स्वामींची अकस्मात मदत. आजची गोष्ट कुठल्या चमत्काराची नाही, तर अशा क्षणाची आहे जिथे देव शांतपणे मदतीला आला. एके दिवशी संध्याकाळी मी आणि माझी पत्नी सहज बोलत बसलो असताना अलिबागला जायचा विचार मनात आला. फार काही विशेष प्लॅन नव्हता. रोजच्या कामाच्या धावपळीतून थोडा वेळ बाहेर पडावा, समुद्र पाहावा, निवांत बसावं आणि परत यावं, एवढीच अपेक्षा होती. शेवटी आम्ही ठरवलं की येत्या शनिवारी एक दिवसाची छोटी ट्रिप करून यायची. दिवस ठरल्यावर पुढचा प्रश्न आला, कसं जायचं? मग आम्ही ऑनलाईन गाडी बुक करता येते का ते पाहिलं. थोडा शोध घेतल्यानंतर एका वेबसाईटवरून चांगली टुरिस्ट गाडी बुक केली. बुकिंग कन्फर्म झालं आणि ट्रिपच्या आदल्या दिवशी ड्रायव्हर व गाडीचे डिटेल्स मोबाईलवर आले. सगळं नीट झालंय असं वाटलं आणि मन निश्चिंत झालं. शनिवारी सकाळी ठरल्याप्रमाणे अगदी 6 वाजता गाडी आमच्या घरी आली. आम्ही दोघांनी लागेल तेवढंच सामान घेतलं आणि गाडीत बसलो. गाडीत बसताच नेहमीप्रमाणे आधी श्री स्वामी समर्थांचं नाव घेतलं, मग गणपती बाप्पाचं नाव घेऊन प्रवास सुरू केला. त्या दिवशी वातावरण खूपच छान होतं. आकाशात ढग दाटून आले होते, हवेत गारवा होता. ड्रायव्हरशी थोड्या गप्पा मारल्या. तो नीट आणि शांतपणे गाडी चालवत होता. सहज म्हणून गाडीची कंडिशन विचारली. तो म्हणाला, 4-5 दिवसांपूर्वीच मालकांनी गाडीची सर्व्हिस केलीये. ते ऐकून मनात आलं, बरं झालं, म्हणजे प्रवासात काही अडचण येणार नाही. बोलता बोलता आम्ही ठरलेल्या वेळेत अलिबागला पोचलो. थोडा वेळ अलिबाग बीचवर थांबलो. फारसं काही खास पाहण्यासारखं नव्हतं, पण समुद्राकडे पाहत कठड्यावर बसून आम्ही दोघांनी शांत वेळ घालवला. शेजारी असलेल्या ट्रॅकवरून चालत थोडं फिरलो, गप्पा मारल्या. सुमारे तासभर तिथे थांबल्यावर नागाव बीचला जायचं ठरवलं. तो बीच आम्हा दोघांनाही खूप आवडला. ऊन कमी होतं आणि वातावरण खूप शांत होतं. समोर अथांग समुद्र होता. त्याच्या लाटा जणू काहीतरी सांगत असल्यासारख्या वाटत होत्या. आजूबाजूला फारसा आवाज नव्हता, फक्त लाटांचा नाद कानावर पडत होता. लांबपर्यंत फक्त पाणीच दिसत होतं, जणू समुद्र अनंत आहे. आम्ही थोडं पाय फिरलो. पायाखाली मऊ वाळू, त्यावरून वाहणारं समुद्राचं पाणी, पायाला लागणारा तो थंड स्पर्श, सगळंच खूप सुखद वाटत होतं. पुढे सुरूच्या झाडांच्या रांगेजवळ बसलो. त्या झाडांच्या सावलीत बसून भरपूर गप्पा मारल्या. हळूहळू बीचवर गर्दी वाढू लागली. 4 वाजता तिथे घोडागाडी राईड सुरू होती. थोडा वेगळा अनुभव म्हणून आम्ही ती राईडही केली. त्यानंतर हातात हात घेऊन सुंदर सूर्यास्त पाहिला. ओहोटी सुरू झाली होती. दुपारी समुद्राचं पाणी जवळ होतं, पण आता ते खूप मागे सरकलं होतं. दिवस सरकत चालला होता, म्हणून 6:30च्या सुमारास परतीचा प्रवास सुरू केला. अलिबागमध्येच आम्हाला खूप ट्रॅफिक लागलं. जवळजवळ 1.5 तास गाडी एका ठिकाणीच अडकून होती. बराच वेळ गाडी चालूच होती. ट्रॅफिक सुटल्यानंतर आम्ही पुढे निघालो. थोड्या वेळात अचानक गाडी बंद पडली. ड्रायव्हरनं तपासून सांगितलं की गाडी गरम झालीये. थोडा वेळ थांबलो. 10 मिनिटांनी गाडी पुन्हा सुरू झाली आणि मनाला थोडा दिलासा मिळाला. पण काही अंतर गेल्यावर पुन्हा आवाज आला आणि गाडी पुन्हा बंद पडली. आता मात्र मनात काळजी वाढू लागली. ड्रायव्हरनं बोनेट उघडून पाहिलं तर गाडी पुन्हा गरम झाली होती. आजूबाजूला काहीच नव्हतं, फक्त अंधार आणि शांतता. तो जवळच्या घरातून पाणी आणून गाडीत भरू लागला. त्यानं सांगितलं की कदाचित पाण्याची लेव्हल कमी असल्यामुळे इंजिन गरम होत आहे.
पुढे अर्ध्या तासानं आम्ही एका छोट्या गावात पोहोचलो. तेव्हा रात्री 10 वाजले होते. तिथल्या लोकांना मेकॅनिक किंवा गॅरेजबद्दल विचारलं, पण कुणीच मदत करू शकलं नाही. बसही कुठे दिसत नव्हती. ट्रॅव्हल कंपनीला कॉल केला. थोडं वादही झाला, पण लगेच दुसरी गाडी मिळणं शक्य नव्हतं. पुन्हा पुढे निघालो आणि घाट सुरू झाला. घाटात परिस्थिती अजूनच बिकट झाली. गाडी वारंवार बंद पडत होती. हायवेवर अडकलो होतो. वेगात जाणाऱ्या गाड्या, ट्रक, पूर्ण अंधार. पत्नी खूप अस्वस्थ झाली होती. मी तिला धीर देत होतो, पण मनात मलाही भीती वाटत होती. त्या क्षणी आम्ही दोघेही मनोमन फक्त एकच नाव घेत होतो, श्री स्वामी समर्थ. कुठलीही बस किंवा ट्रॅव्हल्स थांबत नव्हती. शेवटी पत्नीला सांगितलं, ओला किंवा उबर बुक करून पहा. नेटवर्क जवळजवळ नव्हतं, पण ती सतत प्रयत्न करत होती. आणि अचानक मोबाईलवर एक काडी रेंज आली आणि त्या क्षणातच ओला बुक झाली. तो क्षण आमच्यासाठी खूप मोठा दिलासा देणारा होता. साधारण 40 मिनिटांनी ओला गाडी आली. आम्ही पटकन आमचं सामान घेतलं आणि त्या गाडीत बसलो. बसताच माझी नजर गाडीच्या डॅशबोर्डकडे गेली. डॅशबोर्डवर श्री स्वामी समर्थांची छोटी मूर्ती ठेवलेली होती. तो क्षण खूप शांत आणि भारावून टाकणारा होता. दोघांचेही डोळे पाणावले. आम्ही मनातल्या मनात स्वामींचं आभार मानले. ड्रायव्हरनं सांगितलं की तो आधीच घरी जात होता, पण ही ट्रिप ॲक्सेप्ट करावी असं त्याला आतून वाटलं, म्हणून तो परत फिरला. रात्री साधारण 3:30च्या सुमारास आम्ही सुखरूप घरी पोहोचलो. त्या दिवशी एकच गोष्ट मनात ठाम बसली. स्वामी नेहमी हाकेला धावून येतात. माणूस कोणत्याही संकटात किंवा अडचणीमध्ये सापडलेला असू देत, स्वामी कधी मोठ्या चमत्कारानं नाही, तर योग्य वेळी योग्य माणसाच्या रूपात शांतपणे मदतीला येतात. हीच होती माझ्या गुरूंची, श्री स्वामी समर्थ महाराज यांची अकस्मात मदत. श्री स्वामी समर्थ. जर ही गोष्ट तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर ती लाईक करून ठेवा आणि तुमची गोष्ट कमेंटमध्ये आमच्याशी शेअर करा. अशाच खऱ्या अनुभवांच्या गोष्टींसाठी सोलफुल स्टोरीज मराठीला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन गोष्टीसह.